सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित गणित बघा, समजावून घ्या. इन ट्रायंगल MNP segment NQ is an angle bisector of angle MNP, and if MN is equal to 5, NP is equal to 7 and MQ is equal to 2.5, then find PQ. QP or PQ एकच बाळा. तर आता आपल्याला ती फिगर घेऊया साईडला. काळजीपूर्वक पटपट पटपट लक्ष द्या आणि लिखाण करा बाळा. लिखाण नसेल तर गणित कळणार नाहीत. प्रॉपर्टीज फॉर्म्युला आठवणीत राहिले पाहिजेत पॉइंट. आता आपण काय करूया, फिगर घेऊया. इन ट्रायंगल. आता फिगर मधून काय लिहायचं, पहिल्यांदा काय लिहायचं बघा, तर ते आपल्याला प्रॉपर्टीज घेता येते. इन ट्रायंगल MNP segment NQ is angle bisector of angle MNP. MNP चा काय येतो, अँगल बायसेक्टर आहे, म्हणूनच इथं लिहायचं बाय अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम यापैकी दोन ट्रायंगल दिसतात. एका ट्रायंगलला अंश आणि एकाला छेद म्हणूया आपण. मग ही साइड आणि ही साइड अंशात लिहायची, ह्या दोन्ही साइड छेदात लिहायच्या. ही साइड कुठेही लिहायची नाही, अंशात पण नाही छेदात पण नाही, कॉमन साइड आहे ती. मग आता ही अंशात घेतले तर ह्याला हा छेद घ्या, इथं अंश आहे हा छेद घ्या. किंवा काही विद्यार्थी असे म्हणतील इकडं अंश घ्या इकडं छेद घ्या तरी सुद्धा चालेल. मग हा अंश घेतला इकडं छेद घ्या, इथं अंश असेल तर इकडं छेद घ्या. आता मी काय केलेलं आहे, वर अंश म्हटलं खाली छेद म्हटलं. हा अंश घेतला तर हा छेद घेतो. MN बाय NP इज इक्वल MQ बाय QP. MN 5/7, MQ 2.5 अपॉन PQ. आता पक्षांतर भागलेलं आहे गुणलं, इंटू 7. PQ इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. पॉइंट कोणत्याही संख्येला पॉइंट नसेल तर पलीकडे असतो, त्याच्या पलीकडे 0 दिला तरी चालतो. शेवटी 5च आहे ते बाळांनो. का केलं, हा एक पॉइंट मागेला तर हा पॉइंट जाणार आहे. याला अंशातला अंशात पॉइंट कधी जात नाही, अंश आणि छेदातला पॉइंट जातो बाळा. बरोबर 25 गुणिले 7 छेद 50. 25 एके 25, 25 दोन्ही 50, 7/2. 7 रुपयाचं 2 भाग केलं 3.5. आता हे व्यवस्थित गणित लिहून घ्या बाळांनो. 7/5 आले. बाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर थेरम किंवा बाय अँगल बायसेक्टर थेरम म्हटलं तरी चालेल बाळांनो. सेगमेंट NQ ही माहिती दिल्याशिवाय ही प्रॉपर्टीज घ्यायची नाही. प्रॉपर्टीज दिल्याशिवाय आपल्याला हा रेशो घेता येत नाही.
रेशो घ्या, किंमत भरा, दिलेलं पक्षांतर व्यवस्थित घ्या.